तर मुलांनो, 9th स्टँडर्ड मधील रियल नंबर हा खूप महत्वाचा अल्जेब्रामधील लेसन आहे आणि त्यामधील प्रॅक्टिस सेट 2.5 आज आपण खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहे आणि तिची ही कन्सेप्ट मी इथे लिहिलेली आहे. अब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रियल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे एखाद्या नंबरची अब्सोल्यूट व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तरीही आपल्याला ती पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. आणि या प्रॅक्टिस सेट मधलं हे पहिलं गणित आहे, फाइंड व्हॅल्यू. आणि त्यामधील पहिलं गणित आहे, अब्सोल्यूट व्हॅल्यू ही दोन रेषांच्या मध्ये दाखवली जाते, 15 - 2. तर मुलांना मला सांगा, 15 मधून जर 2 गेले तर उरले किती बरं? 13, 13. मग अब्सोल्यूट व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्ह नसते, ती पॉझिटिव्ह असते. या दोन रेषांच्या मधली व्हॅल्यू ही अब्सोल्यूट व्हॅल्यू असते, तर ती आपण लिहून टाकू. आन्सर किती मिळेल आपलं? फक्त 13. दुसरं एक्झाम्पल आहे मुलांना, यामधलं ते आहे 4 - 9. याचा अब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड करा. तर मुलांना 9 मधून 4 गेले किती राहिले बरं? 5. मोठा 9 आहे, साईन कुठलं आहे? मायनस, म्हणून 5 ला मी मायनस साईन दिलं. जरी -5 असतील तरी त्याची अब्सोल्यूट व्हॅल्यू प्लस मध्ये असते. याचा आन्सर आपल्याला मिळेल फक्त 5. थर्ड एक्झाम्पल आहे 7 × -4. मुलांना 7 ची अब्सोल्यूट व्हॅल्यू 7 प्लसच राहील, पण हे -4 आहे, त्याचा अब्सोल्यूट व्हॅल्यू +4 येईल. 7 × 4 = 28. म्हणजे पहिल्याचा आन्सर मिळेल 13, दुसऱ्याचं मिळेल 5 आणि तिसऱ्याचं मिळेल 28. त्यानंतर मुलांना हे दुसरं आहे सॉल्व. तर आपल्याला याचे अब्सोल्यूट व्हॅल्यू काढायला सांगितलं. मग हे गणित कसं सॉल्व करतात? पहिल्यांदा अब्सोल्यूट व्हॅल्यू लिहून घ्या. ह्या दोन रेषांच्या मधून बाहेर काढा. 3x - 5 = 1. एकदा हा 1 प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा, ऑर लिहू आपण. सेम 3x - 5 = 1 लिहा, पण आता एकदा मायनस. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. मग आपण काय केले? 3x लिहिले, हा -5 इकडे आल्यावर काय झालं बरं? प्लस. मुलांना 1 + 5 किती झाले बरं? 6 आणि हा 3x. मग आपण काय करू आता? x ला जागेवर ठेवू. 3 मल्टिप्लाइड आहे, तिथे आल्यावर काय होतील? डिवाइड. मला मुलांना सांगा बरं, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल बरं? किती मिळाली बरं? 2 मिळेल. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल बरं? 2. तर अशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काढली, किती मिळाली बरं आपल्याला? 2. आता इकडे पण सॉल्व्ह करू बरं आपण. 3x - 5 = -1 आहे. हा -5 आहे, इकडे गेल्यावर काय होईल बरं? प्लस. हा -1 तसाच, हा मायनस इकडे आल्यावर प्लस होईल. इथे उरले 3x. आता मुलांना मला सांगा बरं, 3x = एक मायनस आणि एक प्लस असेल तर मायनस होईल. 5 मधून 1 गेला, किती राहिला बरं? 4. मोठा 5 आहे, त्याचं चिन्ह प्लस. x जागेवर ठेवा, 3 मल्टिप्लाइड, इकडे आल्यावर डिवाइड. तर याचं तुम्हाला पॉइंट मध्ये आन्सर काढण्याची गरज नाही. पहिलं उत्तर मिळेल आपल्याला 2 आणि दुसरं मिळेल 4/3. त्यानंतर मुलांना हे पुढचं गणित दिले, 7 - 2x = 5. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं बघा आता. 7 - 2x = 5. एकदा प्लस मध्ये घ्या, और 7 - 2x = एकदा काय घ्याल? मायनस. एकदा प्लस, एकदा मायनस. ठीक आहे. मग आपण काय करू मुलांना, हे -2x, x ची टर्म एक साईडला ठेवली. हा 7 प्लस आहे, इकडे आल्यावर काय झाला बरं? मायनस. म्हणजे 5 जसाच्या तसा, हा प्लस इकडे आल्यावर मायनस होईल. हे बघा, -2x जागेवर, हा प्लस इकडे आल्यावर मायनस. 7 मधून 5 गेले 2, मोठा 7 म्हणून मायनस. -2x. मायनस मायनस कॅन्सल करू. 2x = 2. x जागेवर ठेवा, 2 मल्टिप्लाइड, इकडे आल्यावर डिवाइड. 2 × 1 = 2. x किती मिळेल आपल्याला? 1. इथे बघू, पुन्हा -2x आपण जागेवर ठेवू. इथे -5 आहे, याला फक्त हलवा. हा प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस.
-2x मायनस मायनस प्लस 7 आणि 5 किती झाले मुलांना 12 मोठा 7 आहे म्हणून मायनस हा मायनस कॅन्सल 2x इज इक्वल टू 12 x जागेवर ठेवा 2 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड x इज इक्वल टू 2 6 12 आपल्याला पहिला आन्सर मिळेल x मिळेल 1 आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला x मिळेल 6. त्यानंतर मुलांनो पुढचं गणित आहे लिहा बरं 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू 5 8 - x अपॉन 2 आता एक मी मायनस घेईन मायनस मग काय करायचं मुलांना आता हा 2 डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाइड 8 - x इज 2 5 10 वरचा 8 - x जसा आहे तसा 2 5 10 साइन कुठला येईल मायनस बघा 8 - x तसाच 2 डिवाइड भागिले इकडे आल्यावर गुणिले होईल 10 8 - x तसाच 2 भागिले इकडे आल्यावर गुणिले 2 पंचे 10 नंबर्स आणि लेटर्स एक साईडला करू -x हा प्लस आहे इकडे आल्यावर मायनस 10 मधून 8 गेला किती राहिले 2 मुलांना आता इथे एक आपल्याला गणितीय आपली प्रक्रिया आहे याला आपल्याला जो व्हेरिएबल आहे त्याला मायनस साईन नको प्लस पाहिजे म्हणून आपण या सगळ्या टर्मला -1 ने गुणतो पण एवढा विचार नका करू हे मायनस साईन त्या नंबरला द्या मायनस साईन त्या नंबरला द्या x इज इक्वल टू -2 पण त्याची एक प्रक्रिया आहे की -1 ने गुणायचं असतं -x लिहिला हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस हा -10 तसाच हा प्लस इकडे आल्यावर मायनस मायनस प्लस 10 आणि 8 18 मोठा संख्या 10 आहे काय साइन आहे बरं -x मायनस कॅन्सल x मिळेल 18 x ची एक व्हॅल्यू मिळेल -2 किंवा मिळेल 18 त्यानंतर या प्रॅक्टिस सेट मधले शेवटचं गणित लिहून घ्या नंबर 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू 5 एकदा प्लस घेतला एकदा काय घ्यायला लागेल तुम्हाला माहिती आहे ना 5 + x अपॉन 4 आता एकदा काय घ्यायला लागेल मायनस एकदा +5 घ्या एकदा मायनस बाकी जसं आहे तसं मुलांना बघा ही टर्म जागेवर ठेवू हा प्लस इकडे आल्यावर मायनस ओके 5 मधून 5 गेला किती राहिला 0 x जागेवर ठेव हा डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाइड हा भागिले इकडे आल्यावर गुणेल 4 0 0 x किती मिळेल आपल्याला 0 इकडे मुलांना या x अपॉन 4 जागेवर हा प्लस इकडे आल्यावर मायनस ऑलरेडी -5 हा प्लस होईल इकडे आल्यावर हा मायनस होईल मायनस प्लस 5 ना 5 10 साइन काय येईल बरं मायनस एक जागेवर ठेवा हा डिवाइड भागिले इकडे आल्यावर गुणेल 4 10 40 साइन कुठला येईल अशा पद्धतीने मुलांना खूप सोप्या पद्धतीने आपण ही प्रॅक्टिस सेट सोडवली आहे.